नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव विकास. स्वागत आहे तुमचं माझ्या YouTube चॅनलवरती. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की नवी मुंबई महानगरपालिकामध्ये गट क व गट ड मधील विविध संवर्गातील रिक्त पदे सरळ सेवा भरती प्रक्रियेद्वारे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. यामध्ये जर बघितलं आपण तर गट क व गट ड यासाठी टोटल 620 पदे भरण्याकरिता अर्ज मागवण्यात येत आहेत. आता ती पदे कोणकोणती आहेत ते मी तुम्हाला सविस्तर सांगणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये आणि यासाठी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा संपूर्ण जे काही माहिती आहे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्याआधी बघा, जर का तुम्ही चॅनलवरती पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला अशाच नवीन अपडेट आपल्या चॅनलवरती मिळत राहतील. तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर तुम्ही बघू शकता की नवी मुंबई महानगरपालिकाकडून जर बघितलं तुम्ही तर 27/3/2025 म्हणजेच की आजच्याच तारखेला जे सविस्तर जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. याआधी तुम्हाला एक शॉर्ट नोटिफिकेशन याबद्दल माहिती मिळाली असेल, पण आता याची सविस्तर जाहिरात जी आहे ती प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. यामध्ये क्लिअरली इथे सांगितलेलं आहे की गट क व गट ड मधील विविध संवर्गातील रिक्त पदे सरळ सेवा भरती प्रक्रियेद्वारे भरण्यासाठी जे की ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागण्यात येत आहेत. आता बघा, प्रस्तुत जाहिरातीमधील पदे ही प्रशासकीय, अभियांत्रिकी, तांत्रिक, लेखा व वित्त, उद्यान, सार्वजनिक आरोग्य, निमवैद्यकीय इत्यादी सेवेमधील आहेत. बघा, हे जी तुम्हाला सेवा दिलेली आहे म्हणजे की टेक्निकल, नॉन टेक्निकल मधील सर्व काही पदे जे आहे ते भरण्यात येणार आहे ऑनलाईन पद्धतीने. याची संपूर्ण माहिती आपण बघूया. त्याआधी बघा, तुम्हाला पदाचे नाव, वेतन श्रेणी आणि किती जागा आहेत त्याबद्दल सविस्तर माहिती इथं दिलेली आहे. तर सर्वात आधी जर तुम्ही बघितलं तर बायोमेडिकल इंजिनियर आहे, त्याची वेतन श्रेणी तुम्ही इथं बघू शकता. टोटल जागा 1 तुम्हाला इथे दिसून येणार आहे. तर बघा, ज्या पदासाठी सर्वात जास्त जागा आहेत त्याबद्दल आपण जास्त फोकस करूया. जसं की बघा, कनिष्ठ अभियंता स्थापत्य म्हणजेच की सिव्हिलसाठी खूप मोठी संधी आलेली आहे की 35 जागा यामध्ये दिलेल्या आहे. S14 नुसार सॅलरी जर बघितली तुम्ही 38,600 ते 1,22,800 एवढी तुम्हाला सॅलरी इथे दिसून येणार आहे. त्यासोबतच बघा, 3 नंबरला जे कनिष्ठ अभियंता बायोमेडिकल इंजिनियर याची टोटल जागा 6 आहेत. त्यानंतर बघा, उद्यान अधीक्षकाची 1 जागा आहे. सहाय्यक माहिती व जनसंपर्क अधिकारी 1 जागा आहे. वैद्यकीय समाजसेवक 15 जागा आहेत. डेंटल हायजिनिस्ट 3 जागा आहेत. त्यानंतर बघा, स्टाफ नर्स, नर्स मिडवाईफ म्हणजेच की GNM याच्यात जर तुम्ही टोटल जागा बघितल्या तर 131 खूप चांगल्या अशा जागा तुम्हाला इथे दिसून येतील. आणि S13 नुसार जर तुम्ही सॅलरी बघितली तर 35,400 ते 1,12,400 एवढी तुम्हाला सॅलरी या पदासाठी दिसून येणार आहे. त्यानंतर बघा, 9 नंबरला इथे दिलेलं आहे की डायलिसिस तंत्रज्ञ. S13 नुसार सॅलरी तुम्ही बघा 35,400 ते 1,12,400 एवढी तुम्हाला सॅलरी दिसून येणार आहे. त्यानंतर याची टोटल जी जागा आहे 4 आहेत. त्यानंतर बघा, सांख्यिकी सहाय्यकसाठी 3 जागा आहेत. ECG तंत्रज्ञासाठी 8 जागा आहेत. त्यानंतर बघा, खाली दिलेलं आहे तुम्हाला की 12 नंबरला दिलेलं आहे CSSD तंत्रज्ञ म्हणजेच की सेंट्रल सर्जिकल सुपरवायझेशन डिपार्टमेंट. या पदासाठी टोटल 5 जागा आहेत. त्यानंतर बघा, आहार तंत्रज्ञासाठी जर बघितलं तुम्ही तर 1 जागा आहे. नेत्र चिकित्सा सहाय्यकसाठी जर बघितलं तर 1 जागा आहे. त्यानंतर बघा, औषध निर्माता, औषध निर्माण अधिकारीसाठी जर बघितलं तुम्ही तर 12 जागा आहे. त्याची सॅलरी जर बघितली तुम्ही तर 29,200 ते 92,300 एवढी तुम्हाला दिसून येणार. त्यानंतर बघा, आरोग्य सहाय्यक महिलासाठी जर बघितलं तुम्ही तर खूप चांगली संधी अशी तुम्हाला दिसून येणार आहे. टोटल जी जागा आहे तुम्हाला इथे 12 दिसून येतील. त्याची जी सॅलरी आहे तुम्हाला S10 नुसार 29,200 ते 92,300 एवढी तुम्हाला दिसून येणार. त्यानंतर बघा, बायोमेडिकल इंजिनियर सहाय्यक 6 जागा आहेत. त्यानंतर बघा, पशुधन पर्यवेक्षकसाठी 2 जागा आहेत. ऑक्झिलरी नर्स मिडवाईफसाठी म्हणजेच की ANM साठी जर बघितलं तुम्ही टोटल 38 जागा आहेत. त्याची सॅलरी बघा 25,500 ते 81,100 एवढी आहे. त्यानंतर बघा, बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी हिवताप टोटल ज्या 51 जागा आहेत. S8 नुसार जर बघितलं तुम्ही तर 25,500 81,100 एवढी तुम्हाला सॅलरी इथे दिसून येणार आहे. त्यानंतर बघा, शस्त्रक्रिया गृह सहाय्यक याची जे टोटल जी जागा आहे ते 15 आहे. त्यानंतर बघा, सहाय्यक ग्रंथपालसाठी जर बघितलं तुम्ही टोटल 8 जागा आहे. त्याची सॅलरी बघा 21,700 ते 69,100 एवढी आहे. त्यानंतर बघा, वायरमनसाठी जर बघितलं तुम्ही तर 2 जागा आहेत. ध्वनी चालकसाठी 1 जागा आहे. उद्यान सहाय्यकसाठी टोटल 4 जागा आहेत. त्यानंतर बघा, लिपिक टंकलेखकसाठी म्हणजेच की 135 जागा तुम्हाला दिसून येतील. म्हणजेच की बघा, एवढ्या पोस्टमधून जर बघितलं तुम्ही सर्वात जास्त जर जागा जर बघितल्या तर लिपिक टंकलेखक यासाठी आहे. त्याची जर सॅलरी जर बघितली तुम्ही तर 19,900 ते 63,200 एवढी आहे. बघा, ही जी सॅलरी तुम्हाला दाखवली गेली आहे, ती 7व्या वेतनानुसार आहे, एवढं तुम्ही लक्षात घ्या. त्यानंतर बघा, लेखालिपिकसाठी जर बघितलं तुम्ही टोटल 58 जागा आहेत. शवविच्छेदन मदतनीस साठी जर बघितलं 4 जागा आहेत. कक्षसेविका आयासाठी जर बघितलं टोटल 28 जागा आहेत. त्यानंतर बघा, कक्षसेवक वाढवासाठी जर बघितलं तुम्ही तर 29 जागा टोटल आहेत. त्याची सॅलरी बघितली तुम्ही 15,000 ते 47,600 तुम्हाला एवढी सॅलरी तुम्हाला वाढवासाठी दिसून येणार आहे. आता बघा, याची जी टोटल पदे तुम्हाला सांगितली की 620 पदे आहेत एकूण. त्यानंतर बघा, ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी वेळापत्रक तुम्हाला इथे दिलेलं आहे की ऑनलाईन अर्जाची प्रक्रिया कधीपासून सुरू होणार आहे. तर बघा, उद्यापासून म्हणजेच की 28/3/2025 पासून जी आहे अर्जाची ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया सुरू होणार आहे.
त्यासोबतच बघा ऑनलाईनची जी अंतिम तारीख दिलेली आहे इथे की 11/5/2025, वेळ रोज रात्री 11:55 पर्यंत, म्हणजेच की बघा रात्री 12 वाजेपर्यंत, म्हणजेच की 11/5/2025 पर्यंत ही जी लास्ट डेट याची असणार आहे, एवढं तुम्ही लक्षात घ्या. आणि ऑनलाईन पद्धतीने परीक्षा शुल्क भरण्याची अंतिम दिनांक त्याच दिवशी तुम्हाला दिलेली आहे. आता परीक्षा शुल्क किती आहे मी तुम्हाला ते सांगतो समोर. त्याआधी बघा की परीक्षेसाठी ऑनलाईन प्रवेशपत्र उपलब्ध होण्याची दिनांक, म्हणजे की परीक्षा जे 7 दिवसा अगोदर तुम्हाला जे हॉल तिकीट तुमच्या मेलवर किंवा मोबाईल नंबरवर मेसेज करून दिले जाणार आहे, एवढं तुम्ही लक्षात घ्या. आता बघा परीक्षा शुल्क किती राहणार आहे, तर खुला प्रवर्ग म्हणजेच की ओपन कॅटेगरीसाठी जर बघितलं तुम्ही ₹1000 आहे. त्यानंतर बघा जे काही बॅकवर्ड क्लास येतात, एस-सी, एस-टी, ओ-बी-सी, त्यासाठी जर बघितलं तुम्ही ₹900 चार्ज दिलेले आहे परीक्षा शुल्क, एवढं तुम्ही लक्षात घ्या. आता बघा इथे जे संकेतस्थळ तुम्हाला दिसून येणार आहे, या संकेतस्थळावरती जाऊन तुम्ही संपूर्ण जे माहिती आहे ते बघू शकता. त्यासोबतच बघा काही अपडेट आली तर या संकेतस्थळावर तुम्हाला दिसून येणार आहे. आता बघा प्रत्येक पदासाठी शैक्षणिक अर्हता काय असणार आहे याबद्दल आपण बघूया चला. तर बघा इथं तुम्हाला संपूर्ण जे शैक्षणिक अर्हताबद्दल आणि कॅटेगरी वाईज किती जागा रिक्त आहेत याची तुम्हाला संपूर्ण माहिती तुम्हाला इथं दिसून येणार आहे. तर बघा सर्वात आधी जर बघितलं तुम्ही बायोमेडिकल इंजिनिअरसाठी इथे संपूर्ण माहिती दिलेली आहे आणि इथं शैक्षणिक अर्हता दिलेली आहे की मान्यता प्राप्त विद्यापीठाची बायोमेडिकल इंजिनिअरिंगची पदवी. तर बघा जे काही कामाची जे म्हणजेच की बघा ज्या पदासाठी सर्वात जास्त जागा आहे त्याबद्दल आपण बघूया. जसं की बघा कनिष्ठ अभियंता स्थापत्यसाठी जर बघितलं तुम्ही तर वेतन श्रेणी तर आपण बघितलीच आधी. तर बघा इथं तुम्हाला कॅटेगरी वाईज तुम्हाला संपूर्ण डाटा दिलेला आहे. इथं अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती संपूर्ण डाटा इथं दिलेला आहे की महिलांसाठी किती, आरक्षणासाठी किती, सर्वसाधारणसाठी किती जागा आहेत. त्यानंतर बघा इथं शैक्षणिक अर्हता दिलेली आहे कनिष्ठ अभियंतासाठी, सिव्हिलसाठी म्हणजेच की बघा मान्यताप्राप्त विद्यापीठाची स्थापत्य सिव्हिल अभियांत्रिकी शाखेची पदवी हे लागते. त्यासोबत बघा मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे, एवढं तुम्ही लक्षात घ्या. त्यानंतर बघा कनिष्ठ अभियंता बायोमेडिकल इंजिनिअर याची संपूर्ण माहिती अशी दिलेली आहे. आता मी तुम्हाला दाखवतो की बघा 10वीच्या बेसवर कोणकोणते जे तुम्हाला पद दिसून येणार आहे. जशी की वार्ड बॉयसाठी जर बघितलं, त्यानंतर बघा 12वीवर कोणकोणते राहणार आहे. संपूर्ण माहिती इथं तुम्हाला दिलेली आहे. जे काही तुम्हाला माहिती करून घ्यायचं आहे, ही जी पी-डी-एफ आहे मी माझ्या टेलिग्राम चॅनलला दिलेली आहे. त्यावर जाऊन तुम्ही जर बघू शकता ही संपूर्ण माहिती, म्हणजेच की तुम्ही ज्या पदासाठी अप्लाय करसाल त्याआधी बघा तुम्हाला ही जी संपूर्ण माहिती आहे वाचणं खूप गरजेचं आहे. जेणेकरून बघा फॉर्म भरण्याच्या अगोदर काही चुका व्हायला नको आणि तुम्हाला काही माहिती अपूर्ण माहिती नसायला नको. म्हणून ही संपूर्ण माहिती तुम्ही वाचून घ्या त्याआधीच, त्यानंतरच तुम्ही जे फॉर्म भरा. त्यानंतर बघा जर वैद्यकीय समाजसेवकसाठी जर बघितलं तुम्ही तर इथं दिलेलं आहे की मान्यताप्राप्त विद्यापीठाची समाजशास्त्र शाखेची पदव्युत्तर पदवी इथं मागितली गेलेली आहे. डेंटल हायजिनिस्टसाठी. त्यानंतर बघा आपण जे मेन आहे म्हणजेच की बघा स्टाफ नर्स, नर्स मिडवाईफ म्हणजेच की जी-एन-एम पदासाठी जर बघितलं तुम्ही तर मान्यताप्राप्त विद्यापीठाची बी-एस-सी नर्सिंग या विषयाची पदवी किंवा महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा एच-एस-सी म्हणजेच की 12वी उत्तीर्ण व महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिलची जनरल नर्सिंग व मिडवाईफरीची या विषयाची पदविका इथं मागितली गेलेली आहे. नंतर बघा मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक ही प्रत्येक पदासाठी आवश्यक आहे, एवढं तुम्ही लक्षात घ्या. त्यानंतर बघा महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिलची नोंदणी आवश्यक. परिचारिका म्हणून शासकीय, निमशासकीय, स्थानिक स्वराज्य संस्था, खाजगी रुग्णालयातील संबंधित विषयातील 2 वर्षाचा अनुभव इथं मागितला गेलेला आहे. तुम्ही सरकारीमध्ये किंवा प्रायव्हेटमध्ये जिथं कुठे तर 2 वर्षाचा अनुभव तुम्हाला असेल तर तुम्ही या पदासाठी अप्लाय करू शकता. यामध्ये इथं दिलेलं आहे बघा. काही पदासाठी अनुभव पण मागितला गेलेला आहे. म्हणून ही जाहिरात संपूर्ण वाचा, तेव्हाच तुम्ही या पदासाठी अर्ज करा, एवढं तुम्ही लक्षात घ्या. संपूर्ण माहिती वाचणं खूप गरजेचं आहे. तर बघा 17 नंबरचं जे पदनाम तुम्हाला दिसून येणार आहे बायोमेडिकल इंजिनिअर सहाय्यक या पदासाठी जर बघितलं आपण शैक्षणिक अर्हता काय लागणार आहे तर बघा एस-एस-सी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे, म्हणजेच की 10वी. त्यानंतर बघा 2 नंबरला इथे दिलेलं आहे की शासन मान्य औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक या विषयाचा 2 वर्षाचा अभ्यासक्रम पूर्ण, म्हणजेच की इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिकमध्ये जर बघितलं 2 वर्षाचा अनुभव तुम्हाला अभ्यासक्रम पूर्ण केलेला असेल, म्हणजेच की आय-टी-आयमध्ये, तर तुम्ही या पदासाठी अप्लाय करू शकता. त्यानंतर बघा संबंधित विषयातील कामाचा किमान 2 वर्षाचा अनुभव आवश्यक. त्यासोबतच बघा कामाचा 2 वर्षाचा अनुभव पण इथं मागितला गेलेला आहे आणि मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे. हे तुम्हाला इथं दिलेलं आहे. त्यानंतर बघा आपण खाली आणखी जर बघितलं तर कोणकोणते पोस्ट दिलेले आहे त्याबद्दल सविस्तर जाणून घेऊया. आता बघा 19 नंबरचं जे पदनाम दिलेलं आहे ऑक्झिलरी नर्स मिडवाईफ म्हणजेच की ए-एन-एम या पदासाठी जर शैक्षणिक अर्हता तुम्ही बघितली तर बघा एस-एस-सी उत्तीर्ण म्हणजेच की 10वी मागितल्या गेलेली आहे. त्यासोबत बघा शासन मान्य संस्थेचा ए-एन-एम अभ्यासक्रम पूर्ण केलेला असणं आवश्यक आहे. महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिलची नोंदणी आवश्यक आहे आणि मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे. हे तुम्हाला 10वीच्या बेसवर आणि ही जी नोंदणी तुम्ही केली असेल तर तुम्ही या पदासाठी पण अप्लाय करू शकता. महिलांसाठी जर बघितलं तर खूप चांगलीशी संधी तुम्हाला दिसून येणार आहे. त्यासोबतच बघा जर तुम्ही बघितलं की बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी हिवताप
या पदासाठी जर बघितलं तुम्ही शैक्षणिक अर्हता इथं मागितली गेलेली आहे, की एच-एस-सी उत्तीर्ण म्हणजेच की विज्ञान शाखेतील म्हणजे सायन्स शाखेत जर तुम्ही एच-एस-सी म्हणजेच की 12वी उत्तीर्ण केलेली असेल, तर तुम्ही या पदासाठी अप्लाय करू शकता आणि मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे. यामध्ये इथे क्लिअर दिलेलं आहे. त्यानंतर बघा 3 नंबरचा जो पॉइंट दिलेला आहे यामध्ये, की निवडीनंतर 12 महिन्यांचं प्रशिक्षण पाठ्यक्रम म्हणजेच की एम-पी-डब्ल्यू 2 वर्षात उत्तीर्ण होणे आवश्यक आहे बघा. यामध्ये इथं क्लिअरली इथं सांगितलं गेलेलं आहे. म्हणून ही जी संपूर्ण पी-डी-एफ आहे शांततेत तुम्ही रीड करून घ्या. आणि वायरमनसाठी जर बघितलं तुम्ही तर वायरमनसाठी तुम्हाला आय-टी-आय असणं आवश्यक आहे. 10वी प्लस आय-टी-आय इथे मागितलं गेलं आहे. त्यासोबत बघा संबंधित कामाचा 3 वर्षाचा अनुभव पण इथं आवश्यक आहे. इथं क्लिअरली इथं मेन्शन केलेलं आहे. त्यानंतर बघा आपण जर बघितलं आपण 26 नंबरचं जे पदनाम तुम्हाला दिसून येणार आहे लिपिक टंकलेखक ज्या पदासाठी सर्वात जास्त तुम्हाला जागा दिसून येतील 135. या पदासाठी शैक्षणिक अर्हता जर तुम्ही बघितली तर बघा मान्यता प्राप्त विद्यापीठाची कोणती शाखेतील पदवी इथं मागितल्या गेलेली आहे. कोणत्याही शाखेत जर तुमची पदवी तुम्ही प्राप्त केलेली असेल तर तुम्ही अप्लाय करू शकता. त्यासोबत बघा मराठी टंकलेखनाचे किमान 30 शब्द प्रति मिनिट व इंग्रजी टंकलेखनाचे किमान 40 शब्द प्रति मिनिट व वेग मर्यादेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र किंवा संगणक टंकलेखनाचे प्रमाणपत्र धारण केलेले असावे. बघा तुम्हाला जे आहे टायपिंगचे प्रमाणपत्र म्हणजेच की मराठीसाठी 30 प्रतिशब्द आणि 40 प्रतिशब्द जे इंग्लिशमध्ये जर असेल तुम्ही प्रमाणपत्र तुम्ही प्राप्त केलेलं असेल, तर तुम्ही या पदासाठी अप्लाय करू शकता. एवढं तुम्ही लक्षात घ्या. त्यासोबत बघा लेखालिपिकसाठी जर बघितलं तुम्ही तर मान्यता प्राप्त विद्यापीठाची वाणिज्य शाखेची पदवी तुम्हाला इथं मागितलेली आहे. त्यासोबत तुम्हाला टायपिंग इथं मागितलेली आहे. त्यानंतर बघा शवविच्छेदन मदतनीस या पदासाठी जर बघितलं तुम्ही तर महाराष्ट्र राज्य माध्यमिक म्हणजेच की 10वी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. त्यानंतर बघा शासकीय स्थानिक स्वराज्य संस्था किंवा खाजगी रुग्णालयात तुम्हाला 2 वर्षाचा अनुभव आवश्यक आहे. त्यानंतर सोबतच बघितलं तुम्ही तर 29 नंबरचा कक्ष सेविका आया या पदासाठी जर बघितलं तुम्ही तर उत्तीर्ण मागितलेलं आहे, की एस-एस-सी उत्तीर्ण त्यासोबत 2 वर्षाचा अनुभव इथं मागितला गेलेला आहे. त्यानंतर बघा शेवटचे जे पदनाम तुम्हाला दिलेलं आहे कक्ष सेवक म्हणजेच की वार्ड बॉय या पदासाठी जर बघितलं तुम्ही तर 10वी उत्तीर्ण त्यासोबतच 2 वर्षाचा अनुभव जे की शासकीय निमशासकीय स्थानिक स्वराज्य संस्था, मान्यवर ट्रस्ट यांची रुग्णालयातील संबंधित कामाचा किमान 2 वर्षाचा अनुभव तिथं आवश्यक मागितला गेलेला आहे. हे जे संपूर्ण माहिती आहे ही तुमची वाचणं खूप गरजेचं आहे आणि बघा इथं काही पॉइंट दिलेले आहे जे की तुम्हाला वाचणं खूप गरजेचं आहे. जसं की बघा ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे नित्य वापरत असलेला वैध व्हॅलिड ईमेल आयडी, भ्रमणध्वनी मोबाईल नंबर असणे आवश्यक आहे. जेणेकरून संपूर्ण जी समोरची माहिती आहे ती तुम्हाला इथे मिळत राहणार. आता बघा तुम्हाला इथं वयोमर्यादाबद्दल इथं दिलेलं आहे, की सर्व उमेदवारांसाठी जे 18 ते खुला प्रवर्गासाठी 38 वर्ष, जे काही कॅटेगरीमध्ये 43 वर्षापर्यंत जे आहे तुम्हाला इथं वयोमर्यादा इथे दिसून येणार आहे. आणखी जर बघितलं आपण तर बघा परीक्षाचे स्वरूप कशाप्रकारे राहणार आहे, इथं संपूर्ण माहिती परीक्षेचे स्वरूप तुम्हाला इथं खाली दिसून येणार आहे. संपूर्ण पी-डी-एफमध्ये जे आहे पी-डी-एफ खूप मोठी आहे. यामध्ये सविस्तर माहिती दिलेली आहे. बघा कनिष्ठ अभियंता स्थापत्यसाठी जर बघितलं तुम्ही तर मराठी व इंग्रजी या भाषेमध्ये संपूर्ण जे पदाचे पेपर राहणार आहे तुम्ही एवढं लक्षात घ्या आणि दर्जा तुम्हाला इथे दिसून येणार आहे. आणि बघा संपूर्ण जे पेपर पॅटर्न आहे म्हणजे की परीक्षेचे स्वरूप कशाप्रकारे असणार आहे, इथं संपूर्ण माहिती तुम्हाला इथे दिसून येत असेल. मी तुम्हाला दाखवतच आहे. तुम्ही बघू शकता की इथं प्रश्नसंख्या दिलेली आहे, गुण दिलेले आहे, कालावधी दिलेला आहे आणि प्रश्नपत्रिकेचे स्वरूप दिलेले आहे. संपूर्ण माहिती इथे दिसून येणार आहे तुम्हाला. ही जी जाहिरात आहे संपूर्ण तुम्ही वाचून घ्या. जर का तुम्हाला याबद्दल काही अडचण असली तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा जेणेकरून मी तुमची मदत करू शकेल. आणि बघा ही जी पी-डी-एफ आहे खूप मोठी आहे आणि पूर्ण पॉइंट मी तुम्हाला जर सांगत बसलो तर बघा व्हिडिओ खूप मोठा होणार आहे एवढं तुम्ही लक्षात घ्या. आणि बघा या पी-डी-एफ बद्दल म्हणजेच की याच्या माहितीबद्दल जर तुम्हाला काही अडचण असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये कळवा जेणेकरून मी तुमची मदत करू शकेल. आणि ही पी-डी-एफ आहे जी तुम्ही सविस्तर रीड करू शकता. याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आधी सांगितली टेलिग्राम चॅनलला मी दिलेली आहे, त्यावर तुम्ही बघू शकता. आणि अशी आजची माहिती होती. जर का तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा जेणेकरून त्यांना पण माहिती पडेल. तर भेटूया आपण पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.